लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा, द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा, द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा. वासी मर्ढेकरांच्या काव्यपंक्तींमधून एक अत्यंत गहन असा अर्थ जो काही व्यक्त केलेला आहे, ज्याचा व्याख्यानाशी, भाषणाशी, मार्गदर्शनाशी संबंध आहे. ईश्वरानं माणसाला प्रदान केलेली एक सर्वात मोठी देणगी म्हणजे त्याला प्रदान केलेली जीभ. आणि एखादा विचार काय क्रांती करू शकतो याचं जगातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे लंडनची क्रांती. पराभवाच्या खाईत कोसळत असताना अवघ्या शेवटच्या 5 मिनिटाच्या घोषणेनं संपूर्ण सैनिकांना एक ऊर्जा दिली, एक प्रेरणा दिली आणि पाहता 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 पराभवाच्या खाईत कोसळणारा इंग्लंड हा विजयाच्या स्वरूपात रूपांतरित झाला. आणि त्याच्या मागे असलेली कला म्हणजे वक्तृत्व कला. आज आपल्या महाविद्यालयातल्या या 3ऱ्या वर्षी होत असलेल्या कर्मवीर व्याख्यान मालेतलं हे 3रं पुष्प आणि ते पुष्प गुंफण्यासाठी जे मान्यवर वक्ते या ठिकाणी आपण निमंत्रित केलेले आहे, मान्य प्रशांत देशमुख जे रायगडचे आहेत. आणि रायगड म्हटलं की आपल्याला आठवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत असा इतिहास. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते देखील रयतेचंच एक प्रॉडक्ट आहे. पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असताना वक्तृत्वाची कला जोपासण्यासाठी म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्था या ठिकाणी निवडली आणि महाराष्ट्रातल्या सर्वाधिक स्पर्धा जिंकण्याचं काम त्यांनी केलं. पण स्पर्धेपुरती आपली वक्तृत्व कला मर्यादित न ठेवता त्यांनी आपल्या या कलेचा समाज प्रबोधनासाठी, समाजाचं मस्तक घडविण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू केला. आणि मग वेगवेगळे विषय घेऊन ते समाजामध्ये जाऊ लागले. त्यातला एक अत्यंत प्रेरणादायी, स्फुल्लिंग पेटविणारा, आपल्या सर्वांना घडविणारा एक विषय म्हणजे उठ तरुणा जागा हो, शिवचरित्राचा धागा. आणि आज या विषयावर आपलं विचार पुष्प गुंफण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहे. मी महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत करतो. या व्याख्यानमालेच्या 3ऱ्या पुष्पाचं गुण तिसरं विचार पुष्प गुंफत असताना आजच्या या व्याख्यानाच्या अध्यक्ष म्हणून खरं तर गेली 3 दिवस मी या ठिकाणी पाहतो आहे. गेल्या 3 दिवसांपासून ज्यांनी 2 तास, 2.25 तास, 1.5 तास जे सेशन्स चालले, त्या प्रत्येक सेशन्स मध्ये अत्यंत तन्मयतेनं, एकाग्रतेनं ते सेशन्स त्यांनी अटेंड केले. 2ही पुष्प गुंफली जात असताना अत्यंत एकाग्र होऊन ते ऐकत होत्या. माणसाचा श्रोता म्हणून असलेला एक स्वभाव असतो आणि त्याचे कान तयार असावे लागतात. आणि कान तयार असेल तर आपलं मस्तक आणि मेंदू देखील सशक्त असतो. आणि आज या 3ऱ्या पुष्पासाठी त्या अध्यक्ष आहेत. खरं तर या 3ही व्याख्यानांच्या त्या मूळ प्रेरणास्त्रोत आहे. अशा बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या ट्रस्टी, आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य आणि महाविद्यालय विकास समिती सदस्य सन्माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या मातोश्री आणि पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा 3ही लोकी झेंडा
खऱ्या अर्थानं आईपणाचे संस्कार काय असतात हे ज्यांच्याकडनं आपण शिकावं अशा सौभाग्यवती सुनंदाताई राजेंद्र पवार उर्फ वहिनी साहेब या आजच्या व्याख्यानाच्या अध्यक्ष आहेत. आणि महिला सबलीकरणापासून तर अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नांपर्यंत विविध प्रकारच्या वैचारिक यज्ञाला ज्यांनी वाहून घेतलेलं आहे. आपले विद्यार्थी ज्यावेळी विद्यापीठाच्या जल्लोषच्या निमित्तानं असेल, स्वयंसिद्धाच्या निमित्तानं असेल, ज्यावेळी बारामतीला जातात आणि तिथला माहोल पाहिल्यानंतर वसतिगृहामध्ये शिकणाऱ्या 3000हून अधिक मुली आणि त्यांची शिस्त, त्यांचे संस्कार, त्यांच्यावर केले जाणारे संस्कार आणि पुरी तुला घडायचंय, पुरी तुला बिघडायचं नाही अशी सातत्यानं जाणीव करून देणारी एक एक गोष्ट पाहिल्यानंतर आपली मुलं, आपल्या मुली त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेतात. तिथं काय 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 विविध प्रकारच्या वैचारिक गोष्टी चाललेल्या असतात. त्यातून आम्हीही प्रेरणा घेत असतो. मी मुद्दाम म्हणून हे थोडं जास्तीचं का सांगतोय, कारण कुठलाही समाज, कुठलाही देश, कुठलंही राष्ट्र हे समाजाच्या वैचारिक बांधणीवर खऱ्या अर्थानं विकसित होत असतं. आणि ही विचारांची बांधणी ज्या वयात, ज्या काळात, ज्या शिक्षण प्रक्रियेत व्हायला हवी त्या योग्य अशा वेळमधून जाणाऱ्या पिढीसाठी जे यज्ञ तिथं चालतात ते यज्ञ आम्ही डोळ्यांना पाहिलेले आहेत. त्यातलं काहीतरी एक उंजळभर या ठिकाणी आम्ही ओतण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यातली ही आपली व्याख्यानमाला आहे. आजचं हे तिसरं पुष्प गुंफत असताना त्या सन्माननीय अध्यक्ष म्हणून तिथं विराजमान आहेत. मी त्यांचं आजच्या आलेल्या प्रमुख वक्त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो आणि या ठिकाणी धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब.